हाय स्टुडंट, आज आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 19 पेज नंबर 110. ओके, क्वेश्चन नंबर 19 पेज नंबर 110. तर तुम्ही हा क्वेश्चन जर बघितला तर ह्या क्वेश्चनमध्ये डिफरन्स काय आहे, तर आपण जे प्रिव्हियस क्वेश्चन्स बघितले त्याच्यामध्ये रिसिट्स अँड पेमेंट होतं आणि खाली ॲडजस्टमेंट्स दिलेले होते. पण या क्वेश्चनमध्ये डिफरन्स काय आहे, तर रिसिट्स अँड पेमेंट तर आहे, परंतु याच्यामध्ये एक बॉक्स दिला, आपल्याला टेबल दिलेला आहे. ओके, आता हे टेबल म्हणजेच काय, आपलं ॲडजस्टमेंट्स आहेत. ओके, मग याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, जसं मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या ज्या स्टेप्स असतात त्याच आपल्याला हर एक कुठल्या टाईपचा पण क्वेश्चन येऊ दे त्याच स्टेप आपल्याला फॉलो करायचे असतात. मग आता आपल्याला आधी काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट स्टिक मार्क करायचे आहेत. मग ॲडजस्टमेंट कुठले, तर हे जे आपल्याला सेकंड कॉलममध्ये असतात बघा, इथे दोन कॉलम आहेत. पहिली जी डेट आहे ही ओपनिंग आहे आणि सेकंड आहे ही क्लोजिंग आहे. तर क्लोजिंग डेटला जे हे आहेत अमाऊंट, ते ॲडजस्टमेंट्स आहेत, त्यांना टिकमार्क करायचं. मग कोणाला आहे, तर सबस्क्रिप्शन. सो सबस्क्रिप्शनला आपण इथे टिकमार्क करणार. त्याच्यानंतर कोण आहे, परत सबस्क्रिप्शन. ओके, नेक्स्ट बिल्डिंग. मग आता इथे बिल्डिंगला आपण टिकमार्क करणार, इथे नाही दिलं मग आपण इथेच याला टिकमार्क करूया. ओके, त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट्स. बघा इथे दिलं आहे का, इन्व्हेस्टमेंट नाही दिलेलं आहे, मग त्याला पण इथेच करणार. नेक्स्ट आहे तिसरं, सॉरी झालं, बिल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे दोनच होते. ओके, तर ॲडजस्टमेंट आपले टिकमार्क करून झाले. त्याच्यानंतर आता आपल्याला सोल्युशन करायचं आहे. तर सोल्युशनसाठी काय करणार, ॲज युजल जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं, काय बनवायचं आहे, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. मग हा जो कॉलम असतो तो एक्सपेंडिचरचा असतो आणि हा जो कॉलम असतो तो असतो इन्कमचा. त्याच्यानंतर काय आहे, बॅलन्स शीट आपल्याला बनवायची आहे. मग आता सोल्युशनला स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपल्याला इथे काय लिहायचं आहे, इथे इन द बुक्स ऑफ काय असेल, म्हणजे इथे दिलेलं असतं. काय दिलं आता इथे बघा तुम्ही, सुषमा मेमोरियल हॉस्पिटल. ओके, ते इथे आपल्याला लिहायचं आहे, इन द बुक्स ऑफ सुषमा मेमोरियल हॉस्पिटल. ओके, ते लिहायचं. त्याच्यानंतर आपल्याला डेट टाकायचे. मग क्लोजिंग डेट काय आहे, तर ही बघा, रिसिट्स अँड पेमेंटला काय दिली, 31 मार्च 2020. मग इथे टाकायचे 31 मार्च 2020. त्याच्यानंतर ती सेम डेट आपल्याला इथे बॅलन्स शीटला पण टाकायची आहे, 31 मार्च 2020. ओके, तर दोन्ही अकाउंटला ती सेमच डेट येणार. आता आपल्याला सोल्युशन करायचं. मग सोल्युशनसाठी आपली पहिली स्टेप काय असते, तर पहिली स्टेप असते आपली ओपनिंग असेट्स आणि लायबिलिटी. मग ते कुठे असतात, तर ॲडजस्टमेंटमध्ये असतात. मग आता आपण जो क्वेश्चन बघितला, ओके, हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये ओपनिंग असेट्स अँड लायबिलिटी ॲक्च्युली कुठे असतात, ॲडजस्टमेंटमध्ये असतात. मग इथे ॲडजस्टमेंट नाही दिलं तर त्यांनी काय दिलं, एक बॉक्स दिला आहे. मग इथे दोन डेट्स आहेत बघा, एक 1/4/2019 आहे, दुसरे आहे 31 मार्च 2020. तर जो पहिला कॉलम असतो हा असतो आपला ओपनिंग असेट्स अँड लायबिलिटी. मग आपल्याला आधी हे ट्रान्सफर करायचं. मग पहिलं काय दिलं, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. मग बघा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचं आपल्याला काय करायचं आहे, अजून एक अमाऊंट इथे दिलं आहे का चेक करायचं, म्हणजे क्वेश्चनमध्ये दिलं आहे का, तर इथे दिलेलं नाही. मग आपण याला लिव्ह करू. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, याचं पण दिलं आहे का बघूया, अजून एक अमाऊंट सेम प्रिव्हियस इयरचंच पाहिजे आपल्याला. ओके, तर नाही दिलं, त्याला आपण सोडून टाकू. नेक्स्ट आहे बिल्डिंग. मग बिल्डिंग काय आहे, असेट्स आहे. मग त्याला असेट साईडला पोस्ट करायचं आहे इथे, बिल्डिंग. बिल्डिंगचा अमाऊंट किती आहे बघा, इथे दिलं आहे आपल्याला, त्याचा अमाऊंट किती आहे, 13 लाख रुपये अमाऊंट आहे त्याचं. ओके, बघू शकता इथे किती, 13 लाख. मग ते इनरमध्येच लिहायचं. जेव्हा पण आपण ओपनिंग असेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर करणार तेव्हा अमाऊंट जे आहे ते आतमध्येच लिहायचं आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट पण काय आहे, असेट्स आहे. मग 3 लाईन सोडायच्या याला, 1 2 3. त्याच्या खाली इन्व्हेस्टमेंट. जेव्हा पण ओपनिंग असेट्स अँड लायबिलिटी आपण ट्रान्सफर करणार 3 लाईन सोडायच्या. इन्व्हेस्टमेंट किती आहे, 2 लाख रुपये. मग ते आतमध्ये लिहायचं 2 लाख रुपये. त्याच्यानंतर काय, कॅपिटल फंड. कॅपिटल फंड कुठे येतो, लायबिलिटीला. लायबिलिटीची स्टार्टिंगच कशानं होते, कॅपिटल फंडने होते. कॅपिटल फंड किती दिलं आहे, 10,13,000. 10,13,000. त्याच्यानंतर आहे बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड, आता जे पण फंड्स असतात ते कुठे येतात, लायबिलिटीला. मग कॅपिटल फंडला आपण 4-5 लाईन सोडून खाली लिहायचं आहे बिल्डिंग फंड.
किती अमाऊंट आहे 5,00,000. ओके, क्लिअर आहे. तर ही झाली आपली पहिली स्टेप, ओपनिंग असेट्स आणि लायबिलिटी. जे आपण असेट्स होते त्या असेटला टाकले, जे लायबिलिटीज होत्या त्या लायबिलिटीला टाकल्या. तर त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आता आपल्याला रिसिट्स आणि पेमेंट सॉल्व करायचं आहे. मग रिसिट्स आणि पेमेंट कसं सॉल्व करायचं, तर बघा पहिलं आपण पेमेंट साईड करूया. पेमेंटमध्ये ना तुम्हाला असेट्स आणि एक्सपेन्सेस असतात. काय काय असतात, तर एक्सपेन्स आणि असेट्स असतात. ओके, ते आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. मग पेमेंट फर्स्ट, फर्निचर काय असेट्स आहे, मग ते असेटला जाणार. इन्व्हेस्टमेंटसाठी 3 लाईन सोडून खाली लिहायचं आहे फर्निचर. ओके, किती अमाऊंट आहे फर्निचर 27,000. डायरेक्ट आउटर साईडला टाकायचं, कारण त्याला ॲडजस्टमेंट वगैरे आता काहीच नाही. त्याच्यानंतर मेडिसिन, मेडिसिन काय एक्सपेन्सेस आहे, तर मग ते एक्सपेंडिचरमध्ये जाणार. मग तुम्हाला इथे टाकायचं आहे टू मेडिसिन्स. किती आहे 7,000. मग 7,000 डायरेक्ट आउटर साईड, कारण त्याला ॲडजस्टमेंट नाही. हॉनरेरियम टू डॉक्टर, हे पण एक्सपेंडिचर. मग इथे हॉनरेरियम तुम्ही फुल फॉर्म लिहत जा, मी शॉर्टकट लिहितो. तुम्ही फुल फॉर्म लिहायचा आहे, नाहीतर तुमचे मार्क्स कट केले जाणार. 80,000 आउटर साईड. सॅलरी टू स्टाफ एक्सपेंडिचर, सॅलरी टू स्टाफ इथे 15,000. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्स, सगळे एक्सपेन्स आहेत ते एक्सपेंडिचरमध्येच जाणार. जनरल एक्सपेन्स 8,000. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट किती अमाऊंट आहे 60,000. किंवा सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, आता इन्स्ट्रुमेंट आणि सर्जिकल, आता हे हॉस्पिटल आहे, जे आपण अकाउंट बनवतो काय हॉस्पिटल आहे. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे हे असतात ऑपरेशन थिएटरमध्ये जे मशीन्स असतात, ओके ते. ओके, मग ते काय झाले असेट झाले, म्हणजे आपल्या हॉस्पिटलच्या बेनिफिटसाठी जे असतं ते. मग हॉस्पिटलच्या बेनिफिटसाठी आहे ना ऑपरेशन करण्यासाठी सर्जिकल बोललं तर, मग ते काय असेट्स आहे. मग ते येणार तुमचं असेट साईडला. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट किती आहे 60,000. ते असेट साईड आउटर साईडला. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट पण काय असेट्स आहे. याच्या खाली कंटिन्यू लिहू शकता तुम्ही. फिक्स्ड डिपॉझिट किती अमाऊंट आहे 80,000. 80,000 येणार इथे टोटल. त्याच्यानंतर आहे बॅलन्स कॅरी डाऊन. ओके, बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे काय, तर कॅश इन हँड. मग कॅश इन हँड कुठे जातो असेट साईडला. मग असेट साईडला आपल्याला इथे लिहायचं कॅश इन हँड. कॅश इन हँड किती आहे 5,500. 5,500. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे ट्रान्सफर करायचं. तर परत एकदा बघा, फर्निचर काय असेट्स आहे म्हणून ते कुठे गेलं असेट साईडला. मेडिसिन काय एक्सपेन्सेस आहे म्हणून ते आपण एक्सपेन्सेसला टाकलं. हॉनरेरियम टू डॉक्टर काय एक्सपेंडिचर आहे. सॅलरी टू स्टाफ काय एक्सपेंडिचर आहे. जनरल एक्सपेन्स एक्सपेंडिचर आहे. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, इन्स्ट्रुमेंट म्हणजे असेट्स, मग ते असेटला सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. फिक्स डिपॉझिट काय असेट्स आहे. बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे काय, तर कॅश इन हँड म्हणून ते पण असेट. तर अशा प्रकारे तुम्हाला पेमेंटमध्ये एक्सपेन्सेस आणि असेट्स भेटतील. तर तुम्हाला तशी ती पोस्टिंग मारायची आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता इन्कम, रिसिट साईड. तर रिसिट्समध्ये काय असतात, तर इन्कम आणि लायबिलिटी असतात. ओके, रिसिट्समध्ये काय असतात इन्कम आणि लायबिलिटी. तर पहिलं जे असं बॅलन्स ब्रॉट डाऊन ते कॅन्सल करायचं, ते ट्रान्सफर न होत त्याला कट करायचं. त्याच्यानंतर आहे सबस्क्रिप्शन इन्कम साईडला. मग इथे बाय सबस्क्रिप्शन, त्याला ॲडजस्टमेंट आहे बघा, टिकमार्क केली. किती अमाऊंट आहे 1,03,000. सो 1,03,000 इथे लिहायचं आतमध्ये. आणि लाईन्स किती सोडायच्या, तर त्याचे ॲडजस्टमेंट बघ किती आहेत 1 2 3 4 4 आहेत. मग 4ला डबल लाईन म्हणजे 8 लाईन सोडायच्या. ओके, 1 2 3 4 5 6 7 8.
8 लाईन सोडून मग आता बाकीचं नेक्स्ट वर लिहायचं एंट्रन्स फीज. ओके, 8 लाईन सोडून 1 2 3 4 5 6 7 8. ओके, इथे बाय काय एंट्रन्स फीज किती अमाऊंट आहे तर 1700 आउटर साईडला. ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटर साईड. लाईफ मेंबरशिप फीज इथेच येणार सेम. लाईफ मेंबरशिप फीज तुम्ही फुल फॉर्म लिहायचे आहेत बघा. मी शॉर्टकट लिहिले पण तुम्ही फुल फॉर्म लिहायचं. लाईफ मेंबरशिप फी किती 18,000. मग आउटर साईडला 18,000. ओके, आउटर साईडला 18,000. त्याच्यानंतर सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, मग ते पण इथेच सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर किती अमाऊंट आहे 500. मग इथे 500 लिहायचं. त्याच्यानंतर डोनेशन फॉर बिल्डिंग. बघा आता इथे वर्ड काय यूज केला आहे, डोनेशन तर आहे. फक्त डोनेशन असतं ना, म्हणजे इथे फक्त लिहिलं की डोनेशन तर ते इन्कमला आलं असतं. पण डोनेशनच्या पुढे जेव्हा पण हा वर्ड येतो फॉर, मग याच्यानंतर काय पण असू दे, जर फॉर वर्ड आला तर त्याला लायबिलिटी साईडला टाकायचं. मग आता इथे काय लिहिलं आहे, डोनेशन फॉर कशासाठी, बिल्डिंग फंड. मग हे बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायचं आपल्याला. ओके, मग याची अमाऊंट हे कट करून आपण इनरमध्ये लिहूया आधी. मग इथे लिहायचं ॲड डोनेशन. किती आहे 1,50,000. मग इथे 1,50,000 आपण ॲड करणार. टोटल 6,50,000. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हे रिसिट ट्रान्सफर करायचे होते. मोस्टली काय होते याच्यामध्ये असतात इन्कम असतात, मोस्टली इन्कम असतात. सबस्क्रिप्शन लाईन एवढ्या कारण ॲडजस्टमेंट तेवढ्या आहेत, 4 ॲडजस्टमेंट आहेत. मग डबल लाईन सोडायच्या. ओके, 8 लाईन सोडायच्या. आता हे झालं आपलं रिसिट्स आणि पेमेंट. त्याच्यानंतर आता आपल्याला हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ते टेबल दिले ते सॉल्व करायचं. मग पहिलं काय सांगितलं, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. मग आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनसाठी आपण हे ॲडजस्टमेंट सॉल्व करायच्या आधी मी तुम्हाला एक टेबल लिहून देतो, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, हे खूप युजफुल आहे. या समसाठीच नाही, बाकीच्या समसाठी पण हे युजफुल आहे. प्रिव्हियस इयर, करंट इयर. बघा आउटस्टँडिंग, आता काही पण आउटस्टँडिंग असू दे आपण काय करतो ॲड करतो. ओके, करंट इयरचं जे पण असतं ते ॲड करतो. मग प्रिव्हियस इयरसाठी काय करायचं, अपोजिट करायचं. म्हणजे काय करायचं, लेस करायचं. प्रीपेड, प्रीपेड काय होतात तर लेस होतात. मग प्रिव्हियस इयरसाठी अपोजिट म्हणजे ॲड होतील. तसंच प्री रिसिवड, प्री रिसिवड. ओके, आता प्रीपेड आणि प्री रिसिव दोघांच्या समोर प्री वर्ड आलं आहे, म्हणजे इफेक्ट पण यांचे सेम, लेस आणि प्रिव्हियससाठी ॲड. तर अशा प्रकारे तुम्हाला हे टेबल लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट सॉल्व करण्यासाठी. बघा आउटस्टँडिंग असतं ते ॲड होतं, ते करंट इयरचं असतं. जर प्रिव्हियस इयरचं असलं तर काय करायचं, अपोजिट म्हणजे लेस करायचं. आणि प्रिव्हियस इयरचा एकच इफेक्ट इथे लिहून देतो मी तुम्हाला, प्रिव्हियस इयर फॉर प्रिव्हियस इयर पास ओनली वन इफेक्ट. ओके, तर प्रिव्हियस इयरचा एकच इफेक्ट असतो. त्याच्यानंतर प्रीपेड आणि प्री रिसिव दोन्ही सेमच आहेत. आपण काय करतो ते लेस करतो, पण प्रिव्हियस इयरसाठी काय करायचं ॲड करायचं. ओके, तर आता आपल्याला इथे ते यूज होणार आहे बघा. सो फर्स्ट आउटस्टँडिंग बोललेलं आहे आणि सबस्क्रिप्शनचं नाव आहे. हे काय आहे 2019 प्रिव्हियस, कारण आपलं करंट इयर काय आहे 2020 आहे. ओके, मग प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग बघा इथे मी लिहिलं, प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग काय करायचं लेस करायचं असतं. नॉर्मली आउटस्टँडिंग बोललं तर आपण काय करतो ॲड करतो, पण प्रिव्हियस इयरसाठी काय करायचं लेस. म्हणजे आता हे काय करणार आपण, जे प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग आहे ते काय करणार लेस करणार. मग इथे लिहायचं लेस प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग. फुल फॉर्म लिहायचे तुम्ही सर्व. ओके, किती अमाऊंट आहे बघा प्रिव्हियस इयरची 9,000 आहे. ओके, 9,000 आहे. मग इथे 9,000 आपण लेस करणार. 1,00,000तून 9 गेले तर 91,300.
आणि प्रिव्हियस इयरचा मग इथे मी लिहून दिलं फॉर प्रिव्हियस इयर पास ओनली वन इफेक्ट, हा एकच इफेक्ट, दुसरा इफेक्ट नाही जाणार. त्याच्यानंतर परत आउटस्टँडिंगचं दुसऱ्या कॉलममध्ये पण अमाऊंट आहे किती 10,000 आहे. मग हे कुठल्या करंट इयरचं आहे, मग करंट इयरचं आउटस्टँडिंग काय होतं ॲड होतं. मग इथे लिहिणार आपण ॲड आउटस्टँडिंग किती 10,000. 10,000 जर मी याच्यात प्लस केले तर किती होणार 1,01,300. ओके 1,01,300. आणि करंट इयरचे दोन इफेक्ट्स असतात. आता एक आहे इन्कम आहे, काय आउटस्टँडिंग इन्कम आहे. तर आउटस्टँडिंग इन्कम कुठे जातात असेट्समध्ये. मग इथे असेट साईड लिहायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती ॲड केले आपण 10,000. मग इथे येणार तुमचे 10,000. ओके तर प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग लेस करंट इयरचं आउटस्टँडिंग ॲड. ओके आणि दोन इफेक्ट. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, जे पेड इन ॲडव्हान्स असतं त्याला काय बोलतात प्री पेड. म्हणजे ॲडव्हान्स असतं ते प्री आणि हे पेड. ओके तर आता काय बोललं आहे रिसिव्ड इन ॲडव्हान्स, रिसिव्ड इन ॲडव्हान्स. मग हे ॲडव्हान्स बोललं तर काय झालं प्री आणि हे काय आहे रिसिव्ड. मग बघा प्रीपेड असो किंवा प्री रिसिव्ड असो, करंट इयरचे लेस प्रिव्हियस इयरचे ॲड. मग आता तेच आहे ना बघा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ओके रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे काय प्री रिसिव्ड. मग प्रिव्हियस इयरचं काय होणार ॲड होणार. ओके बघू शकता तुम्ही प्रीपेड आणि प्री रिसिव्ड प्रिव्हियस इयरचे काय करायचे आहेत ॲड करायचे आहेत आणि करंट इयरचे काय होतात लेस होतात. म्हणजे आता आपण काय करणार आहे प्रिव्हियस इयरचं ॲड. मग इथे लिहायचं ॲड प्रिव्हियस इयर रिसिव्ड इन ॲडव्हान्स. मग किती अमाऊंट आहे 8,000. मग इथे 8,000 आपण ॲड करणार. टोटल केले तर 1,09,300 आणि प्रिव्हियस इयरचा एकच इफेक्ट. त्याच्यानंतर आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स करंट इयरचं दिलेलं आहे. मग करंट इयरचं काय होणार लेस होणार. ओके करंट इयरचं काय होणार लेस होणार. मग इथे शॉर्टकटमध्ये लिहितो मी सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ओके सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती दिलं आहे 6,000. 6,000 जर मी लेस केले तर बाहेर किती जाणार 1,03,300. आता करंट इयरचे दोन इफेक्ट्स असतात. आता हे काय सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, जे प्रीपेड एक्सपेन्स असतात ते जातात असेटला आणि जे प्रीपेड इन्कम असतात ते येतात लायबिलिटीला. मग आता हे काय आहे रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे प्री रिसिव्ड आहे. ओके ॲडव्हान्समध्ये जे रिसिव्ड आहे म्हणजे ॲडव्हान्स इन्कम झालं. मग ते इथे येणार. मग इथे लिहायचं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ओके सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती लेस केले आपण 6,000. मग इथे येणार तुमचे 6,000. ओके त्याच्यानंतर बिल्डिंग किती अमाऊंट दिले 13 लाख. बघा हे जे असेटसाठी जे अमाऊंट असतात ना क्लोजिंगवाले या कॉलममध्ये सेकंडमध्ये जे असेटचे अमाऊंट असतात ते अमाऊंट आपल्याला डायरेक्ट आउटर साईडला टाकायचे आहेत. म्हणजे आता मी काय करणार आहे 13 लाख रुपये आउटर साईडला टाकणार आहे. मग इथे चेक करायचं आपल्याला काय लेस करा. बघा इथे पण 13 आहे इथे सेम आहे. मग आता आपल्याला इथे काय करायचं आहे हे कॅन्सल करायचं आहे आणि इथे पण कॅन्सल करायचं आहे. डायरेक्ट बिल्डिंगच्या समोर इथे 13 लाख रुपये टाकायचे. ओके सेम इन्व्हेस्टमेंटचं बघा इथे पण 2 लॅक्स आहेत आणि इथे पण 2 लॅक म्हणजे सेम अमाऊंट आहे. मग परत आपण काय करणार ते सर्व न करता डायरेक्ट आपण इथे याचं 2 लॅक अमाऊंट टाकायचं.
आता एक एक्झाम्पल देतो की बिल्डिंगचं अमाऊंट इथे जर 10 लाख असतं, म्हणजे 13च्या जागेवर इथे किती असं 10 असतं सेकंड कॉलममध्ये. मग आपण इथे काय केलं असं, इथे लिहिले असते की 10 लाख असं. इथे किती आहेत 13. आपल्याला बाहेर किती पाहिजेत 10, कारण हे जे अमाऊंट्स असतात ना क्लोजिंगवाले ते बाहेर टाकायचे असतात. मग मी 10 लाख जर इथे टाकले असते तर मला काय करायचं झालं असतं, ह्या 13 लाखमधून 3 लाख मायनस करायचे झाले असते, तेव्हा मला आउटर साईडला 10 लाख भेटले असते. मग जेव्हा आपण इथे लेस करणार तर काय लिहायचं, डेप्रिसिएशन. त्या टाईपचा क्वेश्चन मी घेणार आहे तसंच. ओके, अजून एक या टाईपचा म्हणजे क्वेश्चन मी घेईन. तोपर्यंत हा क्वेश्चन तुम्ही समजून घ्या, कारण आपला क्वेश्चन आता सॉल्व झालेला आहे. ओके, पाहिजे तर एक दोन वेळा बघून घ्या. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट होतं मेन हे टेबल, की कसं हे करायचं. तसंच हा एक दुसरा टाईप आहे क्वेश्चनचा. तर ह्या दुसऱ्या टाईपमध्ये कसं सॉल्व केलं तर स्टेप्स आपल्याला त्याच यूज करायच्या आहेत. पहिली स्टेप असते ओपनिंग असेट्स अँड लायबिलिटी, जी ॲडजस्टमेंटमधून आपण ही सॉल्व केली, जो पहिला कॉलम असतो. त्याच्यानंतर पेमेंट, रिसिट्स आणि मग हे ॲडजस्टमेंट्स. ओके, तर एक दोन वेळा हे बघून घ्या, तुम्हाला समजेल की कसं सॉल्व करायचं आहे.